रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रणसंग्राम सुरू झालाय। आता शिवसेना मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना थेट आव्हान दिलंय, तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक खडाखडी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। एकमेकांना इशारे प्रति इशारे दिले जात आहेत। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। महायुतीत पालकमंत्री पदावरून रायगडचा रणसंग्राम। पालकमंत्री पदावरून शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने। शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून निर्वाणीची भाषा। महायुतीत रायगडच्या पालकमंत्री पदावरून यादवी सुरू झाली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढत चालला। आता शिवसेना मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना थेट आव्हान दिलं। लोकसभा निवडणुकीत जर काही चुकीचं वागलो असेल ते दाखवून द्या, असं गोगावले म्हणाले। आम्ही आज आव्हान देतो, जर आमच्या हातून जर एक तरी चूक झाली असेल खासदारकीच्या वेळेला, आज माझ्या लाडक्या बहिणीच्या समोर सांगतो, मंत्री पदासहित जर राजीनामा नाही दिला तर हा माझा चॅलेंज आहे। त्यांनी सांगितलं ना, आमच्या चुका त्यांनी दाखवून द्यावी एक तरी चूक। भरत गोगावलेंच्या आव्हानानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी भरत गोगावलेंना थेट गुवाहाटीचे व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा देत गोगावलेंनी उंची पाहून बोलण्याचा सल्लाही दिला। अशा धमक्या देण्यापेक्षा त्यांनी दाखवावं, परंतु भरत गोगावले किंवा शिवसेनेचे जे काही होते ते गुवाहाटीमध्ये टेबलावरचा डान्सच नाही तर आतमधले सुद्धा व्हिडिओ बाहेर येतील। त्यांनी चॅलेंज करण्याच्या नादामध्ये उघडं पडू नये। जो गमच्या काकेत घालतात तो गमच्या तोंडावर घेऊन पळून जायची वेळ गोगावल्यावर येऊ नये, त्याची काळजी त्यांनी घ्यावी। उगाच ओपन चॅलेंज करण्याच्या नादात आपलं पितळ उघडं पाडून गोगावलेने घेऊ नये। सूरज चव्हाण यांना शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जर त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल असा सूचक इशारा दळवींनी दिला। बरेचशेची उंची मोजणं इतपत त्यांना समजणं असं मला वाटतं। बरेचशे रायगडच्या कुशीत जन्माला आलेले आहेत। रायगड त्यांची उंची आहे। आमचे वरिष्ठ नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, महाराष्ट्र मंत्री आहेत। आणि दुसरं त्यांनी वक्तव्य केलं की 3 आमदार जे वक्तव्य करतात त्यांचे जे काय रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ते बाहेर काढू। त्यांना असं सांगतो, त्यांचे जे पक्षाचे प्रदेश आहेत त्यांची जर कधी व्हिडिओ बाहेर काढले ना तर महाराष्ट्रात देशात फिरताना मुश्किल होईल। त्यांना हे त्यांनी सांभाळून बोलावं, बालिश बुद्धीने बोलू नये असा आमचा सबोरी सल्ला आहे। तर एकनाथ शिंदेंनी या 3 इडियट्सना आवरावं अशी मागणी करत सूरज चव्हाण यांनी भरत गोगावलेंसह शिवसेनेच्या रायगडमधील आमदारांवर निशाणा साधलाय। शिवसेनेचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना नम्र विनंती आहे की शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा। हे ज्या पद्धतीची भाषा बोलायला लागले त्यांना आम्हाला जशास तसं उत्तर द्यावं लागेल, कारण ही रायगडची संस्कृती नाही। रायगडमध्ये काय चाललंय हे एकनाथ शिंदेंना माहित आहे। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय होईल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। एक मंत्री आणि 2 आमदारांच्या भावना आहेत त्या तीव्र आहेत। आता त्यांना विधानसभेमध्ये आलेले अनुभव, त्यांना खासदारकीमध्ये आलेले अनुभव हे त्यांचे वैयक्तिक शिवसेनेसाठी आलेले अनुभव आहेत। शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांना रायगड देखील कशा पद्धतीनं चाललेलं आहे ते देखील माहिती आहे, नाशिकमध्ये देखील काय चाललेलं आहे हे माहिती आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयाबरोबर एकनाथ शिंदे साहेब चर्चा करतील आणि तो योग्य तो निर्णय घेतील। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खडाजंगी सुरू झाली। एकमेकांची उणीधुणी काढण्यापर्यंत नेत्यांची भाषा खालावली। त्यामुळे वरिष्ठ नेते यावर तोडगा काढणार की हा वाद आणखी चिघळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।